मला तुम्हाला माझ्याबरोबर कुठेतरी न्यायचं आहे. हो हो, बरोबर तुम्ही ऐकलेलं आहे की तुम्हाला म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्यासोबत न्यायचं आहे. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला असं वाटत असेल एवढी तयारी करून ही चालली कुठं? नेहमी तर अशीच राहायची. म्हणजे आता शेतात लावतात तसंच असते. पण तुम्हाला आज वाटत असेल की लग्नाला वगैरे चालली, पण लग्नाला नाही. आणि आता मी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही माझ्यासोबत चला आणि मी तुम्हाला कुठं नेते ते बघा. तर चला मग. आपण आलो आहोत, आम्ही हे नवीन शेत घेतलेलं आहे. तर मला ते तुम्हाला दाखवायचं होतं आहे. आणि शेतामधून साईडला कॅनल पण गेलेला आहे. तर मी तुम्हाला शेत दाखवते पूर्ण. हे शेत आहे. मी पण पहिल्यांदाच इथं आली आणि आपलं ते झूम करून दाखवते मी तुम्हाला. ते जे काळं काळं दिसत आहे ना, तिथपर्यंत आहे. आणि हे इकडे जे गव्हाचं दिसत आहे ना, तिथपर्यंत आहे. लांब आहे, झूम केलं म्हणून थोडा जवळ दिसत असेल, पण बघा एवढा आहे. 10 एकर शेती आहे ही आणि रोड टचच आहे. ह्या बाजूला थोडं कॅनल आहे. आता हे शेत दाखवलेलं आहे मी तुम्हाला. आता जे मुलं तिकडे चालले ना, तिकडे दाखवते. तर चला मग. आमच्या शेतकऱ्यासाठी ना शेती घेणे, गाई म्हशी घेणे हेच आम्हाला म्हणजे खूप वाटते. म्हणजे घर चांगलं बांधलं पाहिजे याच्यापेक्षा जमीन घेतली पाहिजे किंवा गुरंढोरं घेतले पाहिजे, आपला व्यवसाय वाढवला पाहिजे, याच्यावरच आमच्या शेतकऱ्यांचं जास्तच लक्ष राहते. तर काही जणांना वाटत असेल की का मातीचे टेकलं, याच्यापेक्षा घर चांगलं बांधलं पाहिजे किंवा चांगलं जीवन जगलं पाहिजे. पण आमच्या शेतकऱ्याची हीच खरी प्रॉपर्टी आहे. तर मला तर खूप खुशी होत आहे, कारण रोड टच जमीन झाली आणि 10 एकर जमीन झाली. मला खरंच खूप खुशी वाटत आहे. आणि हे सर्व तुमचा सपोर्ट आहे, तुमचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी, त्याच्यामुळं हे सगळं काही होत आहे. बघा, मला सांगताना खूप खुशी होत आहे. म्हटलं सर्वात आधी तर आपली यूट्यूब फॅमिली महत्त्वाची आहे, त्यांच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी म्हणून मी व्हिडिओ काढत आहे. खूप म्हणजे झालं खूप दिवसाचं, पण असं वाटलं हो नाही चालू राहते. प्रॉपर्टी घ्यायची म्हटलं किंवा काही करायचं म्हटलं त्याला म्हणजे वेळच लागते, नाही का? बघा, चालत तेवढ्या दूर आले आणि हे इथं ढेकलं आहे ना, थोडं चालायला भारी जाते. शेतामध्ये शेततळं पण आहे पहा. आणि आता उन्हाळा असल्यामुळे पूर्ण सुकून गेलं. आणि हे इकडे पण आहे. ही आमच्यासाठी तरी खूप आनंदाचीच गोष्ट आहे, म्हणून माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करावी. तर आम्ही घेतलेलं शेत तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.